चला तर मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारी अशी कैरीची थंडगार अशी कढी बनवणार आहोत। तुम्ही आतापर्यंत सोलकढी प्यायला असाल, मसाला ताक प्यायला असाल, पण कधी हे ट्राय केलंय का? नक्कीच ट्राय करून बघा। त्यासाठी काय करायचंय ना, एक कैरी घ्यायची, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, पुसून मग त्याच्यावरचा साल काढून घ्यायची। मी इथं पूर्ण कैरीची साल काढून घेतली आणि त्यानंतर तिला कट करून घेते। कैरी आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायचंय कैरीचं कढी, तेवढी आपण कैरी कट करून घ्यायची। मी इथं 2 ते 3 लोकांसाठी करते, म्हणजे 2 ते 3 ग्लास, म्हणून त्यासाठी इथं मी अर्धी कैरीचा वापर करणार आहे। इथं अर्धी कैरी मी कट करून घेते आता बारीक तुकड्यांमध्ये। तुम्ही हवं असल्यास अख्खी कैरी बॉईल केली आणि मग नंतर त्याची प्युरी टाकली तरी देखील चालेल। त्यासोबत लागणार आहे आपल्याला ओलं नारळ। सोलकढी करताना जसं ओलं नारळाचा वापर करतात, तसं आपल्याला देखील इथं ओलं नारळ हवंय। इथं मी ओला नारळ पैकी अर्धा नारळ इथं वापरणार आहे। नारळाचा जो मागचा भाग आहे, म्हणजे पाठीचा जो भाग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे मी बटाटा पिलरने मागचा भाग काढून घेतलाय आणि खोबऱ्याला देखील अगदी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे। ह्या पद्धतीने मी खोबऱ्याला बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेते। तुम्ही हवं असल्यास खोबऱ्याला खवून घेतलं तरी देखील चालेल। आता एका मिक्सरच्या भांड्यात कट केलेलं खोबरं घालायचंय, त्याचसोबत कट केलेली कैरी, थोडासा कोथिंबीर, एक हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ आणि पाणी न घालता आपल्याला सुरुवातीला वाटण तयार करायचंय। त्यानंतर त्यात तुम्हाला हवं तेवढं त्यात पाणी घालायचंय। इथे मी सुरुवातीला 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। त्यासोबत 2-3 आईस क्यूब टाकलेत। पुन्हा मिक्सरला लावून 1 मिनिट फिरवून घेतलंय। त्यानंतर एका भांड्यामध्ये कॉटनचा रुमाल टाकून तयार केलेलं आपण जे वाटण आहे ते त्यात टाकायचंय आणि छान एक पोटली तयार करायची। हाताने गोल गोल फिरून छान पोटली घट्ट आपल्याला पिळून घ्यायची। जेवढी पोटली आपण घट्ट पिळू, तेवढीच आपली कढी खालच्या भांड्यात जमा होत जाईल। 2 ते 3 वेळा ही पोटली छान घट्ट पिळून घ्यायची। त्यानंतर राहिलेला जो काही चोथा असेल तो पुन्हा मिक्सर जार मध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला पाणी टाकून पुन्हा हीच प्रोसेस रिपीट करायची। त्यानंतर आपली कढी तयार झाली असेल। त्यात कढीमध्ये कट केलेला बारीक कोथिंबीर आणि 2-3 आईस क्यूब टाकून सर्व करा चिल अशी कैरीची पेय किंवा कैरीची थंडगार कढी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।